हाय हॅलो नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा आहे, भाग 105. होळीचा सण होता आणि सूर्यवंशींच्या बंगल्याच्या समोर होळीची तयारी केली होती. सपना, सोनम आणि राणी, जानकीनं सुद्धा नऊवारी काठपदराच्या साड्या घातल्या होत्या. गजरे वगैरे लावून त्या नटून थटून पूजेचं ताट घेऊन बाहेर उभा होत्या. राहुल, रोशनसुद्धा त्यांच्या आवडत्या रंगाचे कुर्ते घालून तयार होते. मल्हाररावसुद्धा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये नटून सजून बाहेर आले होते. आणि रोशन मला, बाबा थांबा, तुमच्यासाठी खुर्ची मागवतो, असं म्हणून त्यानं नोकराला खुर्ची आणायला सांगितली. आणि मल्हारराव म्हणाले, रोशन, अरे मी म्हातारा आहे का? काय तुम्ही सगळी मुलं उगीच माझी चिंता करता बसतात. आता मी माझ्या 2 पायांवर पण उभं राहायचं नाही का? आणि जानकी म्हणाली, अहो, आता तुम्ही बाहेर येताना तुमची काठी पण आणली नाही, असं करू नका. मल्हारराव म्हणाले, मी आता मुद्दाम काठी आणली नाही आणि यापुढे काठी घेणारही नाही. त्या काठीमुळेच मी जास्त म्हातारा दिसतो. आत्ता कुठे मी 60 वर्ष पूर्ण करतोय वयाची. आणि या मुलांनी मला रिटायर करून घरी बसवलं. राहुल म्हणाला, बाबा, आम्ही तुम्हाला घरी बसवलं नाही तर तुमची तब्येत ढासळत होती म्हणून आराम करायला बसवलं आहे घरी. आणि आम्ही तिघं असताना तुम्ही का काम कराल? मल्हारराव म्हणाले, अरे पण मी अजून काम करू शकतो. मी थकलो नाही आणि अपंगही नाही. ते तर फक्त रोहितच्या हट्टीपणामुळे आणि एककली वागण्यामुळे थोडासा BP वाढला होता माझा. पण आता रोहितचं सगळं सुरळीत झालंय. माझी 3ही मुलं संसाराला लागली आणि मी एकदम ठणठणीत बरा आहे. आणि मी BPची गोळीसुद्धा बंद करून टाकणार आहे. आणि बघ मग कसा काम करायला लागतोय. माझ्यामध्ये आणखीन खूप ताकद आहे. काठी वापरणंसुद्धा बंद करणार आहे. आणि राहुल म्हणाला, नाही हा बाबा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही स्वतः होऊन काहीही ठरवायचं नाही, नाहीतर मी तुमचं काहीही ऐकणार नाही. चला बसा खुर्चीत, असं म्हणून राहुलनं जबरदस्ती त्यांना खुर्चीत बसवलं. आणि हा रोहित कधी येणार म्हणून सगळेजण वाट बघत होते. आणि रोशन म्हणाला, मी मघाशीच त्याला कॉल केला होता. कॉल उचलला त्याच्या मित्रानं आणि तो बिझी आहे असं सांगितलं. कुठे गेला आहे काय माहीत. जानकी म्हणाली, मी त्याला म्हणाले होते लवकर ये, घरी पूजा आहे. त्याला जाऊ नको असंच म्हणत होते, पण तो आलोच ग असं म्हणून गेलाय. त्याला तासभर झाला. त्याच्यामुळे ना इथं सगळा खोळंबा होतोय. आणि आता सगळे खरंच ताटकळत उभा होते. त्याची वाट बघत होते बाहेर. आणि राणीला उगीचच अपराध्यासारखं वाटायचं. सपना, सोनम दोघींचे नवरे कसे हजर होते, त्यांच्या बाजूला उभे होते. आणि हिचाच नवरा मात्र बाहेर भटकत असायचा, वेळेवर यायचंच नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला आडवं बोलायचं, आडवं चालायचं आणि स्वतःच्याच मनासारखं करायचं. आणि म्हणून राणी थोडी हिरमुसली आणि बेडरूममध्ये गेली. आणि तिनं त्याला रागारागात फोन केला. फोन उचलला टिंगूनं आणि राणी त्याला रागातच म्हणाली, सर, तुम्ही कुठे आहात? तुम्हाला काही कळतं का? तुमच्यामुळे सगळेजण खोळंबले आहेत. येथे आम्ही सगळेजण तयार होऊन होळीची पूजा करण्यासाठी बाहेर येऊन थांबलोय तुमची वाट बघत. आणि तुम्ही आहात की अजून आला नाही? बाद झालं तुमचं राजकारण, जरा घराकडे लक्ष द्या, असं म्हणून राणी चिडली. आणि तिकडं टिंगूनं तिचा तो रुद्र अवतार ऐकला, जीभ चावली आणि हळूच म्हणाला, वहिनी, अहो मी आहे. राणी म्हणाली, भाऊजी तुम्ही? आणि सर कुठे आहेत? त्यांना फोन द्या. टिंगू म्हणाला, वहिनी, अहो तो ना पेटलेल्या होळीतून नारळ काढतोय. राणी म्हणाली, काय? आता ते असलं काहीतरी करत बसले का? काय गरज आहे का या सगळ्याची? हाताला भाजलं तर? टिंगू म्हणाला, वहिनी, अहो तो नेहमी असं करतो, दरवर्षी. तुम्ही घाबरू नका. राणी म्हणाली, तुम्ही त्यांना पटकन घरी पाठवा ना, आम्ही सगळे खूप वाट बघतोय. टिंगू म्हणाला, हो, तो 10 मिनिटात फ्री होईल, असं म्हणून फोन ठेवला. आणि राणीनं स्वतःला आरशात बघितलं.
तिचा गजरासुद्धा आता सुकून चालला होता. तिला फार वैताग आला होता. आता तिचं लक्ष तिच्या नथीकडे गेलं आणि दिवाळीच्या वेळेला रोहित तिला म्हणाला होता, नाकापेक्षा नथ जड. हे तिला आठवलं. रागारागात तिनं तिची नथ काढून टाकली आणि म्हणाली, ज्याच्यासाठी सगळं करायचं त्यानंच वेळेवर यायचं नाही, मग काय उपयोग इतकं करून. जेव्हा ऐकत नव्हते तेव्हा माझ्या मागे फिरले आणि आता मला एकदा घरात आणून ठेवली. आता बाहेर स्वतः फिरतात दुनियादारी करत आणि घरच्यांना सोडायचं वाऱ्यावर, असं म्हणून तिनं रागारागात गजऱ्याला सुद्धा हात लावला काढून टाकण्यासाठी. पण पुन्हा बाहेर सगळे विचित्र नजरेनं बघतील म्हणून तिनं तो ठेवला. आणि राणी बाहेर गेली आणि म्हणाली, ते 10 मिनिटात येतील. आणि सोनम म्हणाली, हे काय राणीताई, अहो नथ का काढली, किती सुंदर दिसत होती तुम्हाला. आणि राणी म्हणाली, अगं टोचायला लागली म्हणून काढली, किती वेळ झालं नाकात घातली ना. आणि आता आपण 10 मिनिटे वाट बघू आणि नाही आले ना तर तुम्ही घ्या पूजा करून, असं राणी थोडी नाराज होऊन म्हणाली. आणि आता इकडे पेटलेली होळी होती दोघांच्या मध्ये आणि दोन्ही बाजूला रोहित आणि संग्राम होते. त्याचं आता कुठेच लक्ष नव्हतं, फक्त होळीमधला नारळ काढायचं इतकंच माहीत होतं रोहितला. आणि संग्रामच्या बहिणीने त्या होळीच्या मध्ये नारळ फेकला आणि संग्राम आणि रोहित त्या होळीभोवती फिरायला लागले. आग खूप भडकत होती, ज्वाळा उठत होत्या, आगीच्या जिभा दोघांनाही चाटायला येत होत्या. तसे दोघेही पाठीमागं सरकायचे आणि पुन्हा तो नारळ कुठे दिसतोय का याचा अंदाज घेत पुढे पुढे यायचे आणि कुठून तरी त्या आगीत हात घालायला जागा आहे का ते बघत होते. दोघेही एकमेकांकडे रागात बघायचे. आणि आता संग्रामच्या बाजूचा एक लाकूड जळून राग झालं आणि संग्रामला नारळ दिसला आणि त्यानं जसा हात घातला त्या राखेमध्ये तसा त्याला जबरदस्त चटका बसला आणि त्यानं हात मागे घेतला आणि त्याचा जीव खूप कळवळला. आणि आता तो नारळ रोहितला सुद्धा दिसला आणि रोहित त्याला हसून म्हणाला, तुझ्याच्यानं हे जमणार नाही. त्याला हिंमतवाला लागतो. आणि जो स्वतःच आग असतो आणि रोज आगीशी खेळतो ना, त्याला आगीशी भीती वाटत नाही, जसा की मी. बघायचं आहे, असं म्हणून त्यानं सहजच त्या आगीत, राखेत, कोळशात हात घातला, नारळ बाहेर काढला आणि या हातावरून त्या हातावर नारळ थंड केला आणि सगळ्यांना दाखवला. सगळ्यांनी पुन्हा एकच जल्लोष केला रोहितच्या नावाचा. त्याला डोक्यावर उचलून घेतला आणि इथे सुद्धा रोहितचं खूप कौतुक व्हायला लागलं. रोहितचे समर्थक संग्रामराजे शिर्केच्या समर्थकांना चिडवायला लागले आणि स्वतःच चॅलेंज दिलं आणि स्वतःच हरला, असं म्हणून संग्रामची टवाळी करत होती पोरं. आणि आता संग्रामचे वडील, त्याची बहीण आणि संग्रामसुद्धा चिडला, त्याचा अपमान झाला होता. आणि तिथून निघणार इतक्यात रोहित म्हणाला, थांब बघू आणि इकडे ते मानाचं कडं, विनर मी ठरलोय, मग ते माझ्याकडे हवं. आणि संग्रामनं आता ते खिशातून काढलं आणि रोहितनं त्याच्या हातातून ते अक्षरशः हिसकावूनच घेतलं आणि स्वतःच्या हातात घातलं आणि दुसऱ्या हाताने ते कडं मागं सरकवलं. त्यानं मूठ आवळून हात हलवला आणि रोहितनं त्याची ताकद दाखवून दिली आणि म्हणाला, तुझ्या चॅलेंजमध्ये तूच हरलास. मला असं वाटतं की तुला ना अक्कलच नाही. जर असती ना तर तू माझ्यासोबत चॅलेंज लावलंच नसतं, कारण तुला माहीत आहे ना तू चॅलेंज माझ्यासोबत जिंकू शकत नाही आणि तुला तुझ्या ताकदीचा अंदाज नाही. आणि ज्याला स्वतःच्या ताकदीचा अंदाज नसतो तो मूर्ख असतो. तू फक्त माझी ताकद बघतोस, त्यावरच चर्चा करतोस. स्वतःवर लक्ष दे, जिंकशील कधीतरी. आणि जो बायकांच्या आडून वार करतो ना तो दुबळा असतो. हे मानाचं कडं शौर्याचं प्रतीक आहे. ते तर माझ्याकडेच आलं, ते मलाच शोभून दिसतं. आणि तो दुबळा आहेस म्हणून राणीच्या आडून माझ्यावर वार केलास, माझ्या घराण्यावर वार केलास. मग आता तू बांगड्या भर, असं म्हणून रोहितनं संग्रामच्या अंगावर बांगड्या फेकल्या आणि तिथून संग्राम, त्याची बहीण, त्याचे वडील चिडून निघून गेले. सगळ्यांनी आता एकच जल्लोष केला, रंग उधळला आणि होळी हे म्हणून रंग खेळायला लागले. आणि रोहितला खूप सगळ्या रंगांनी माखून टाकला आणि यातच खूप वेळ गेला. आणि रोहित त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये, मित्रांमध्ये रंग खेळत बसला, भांग पीत बसला. आणि इकडे सगळेजण रोहितची वाट बघून बघून कंटाळले. आणि मल्हारराव म्हणाले, हद्द झाली या मुलाची. लग्नानंतरची पहिली होळी याला सांगूनही आला नाही. बाहेर पडला की राजकारण आणि समाजकारण करायला लागला की त्याला कशाचंही भान राहत नाही. सपना म्हणाली, बाकीचं राहू द्या, पण राणीच्या मनाचा तरी विचार करावा ना भाऊजींनी. रोजचा दिवस वेगळा आणि आजचा दिवस वेगळा, निदान सणादिवशी तरी घरात थांबावं. आता राणी हिरमुसली,
तिचे डोळे पाण्यानं भरले आणि आताही ते पापणी तिनं अडवलं आणि खोटं खोटं हसून म्हणाली, हरकत नाही, आता असतं माणूस एक एक, असं तर काय करणार, पण बाकी तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही पूजा करा, उगीच उशीर नको. असं म्हणून राणी पाठीमागं सरकली. सोनम आणि सपना पुढे आल्या आणि शेवटी तो येणार नाहीच म्हणून राहुल, रोशन दोघांनी बायकांना घेऊन होळीची पूजा केली. आता इथे सुद्धा नारळ होळीमध्ये टाकला आणि रोशनने तो काढला आणि राहुल मुद्दाम त्याला नारळ काढता येत असून सुद्धा हरला आणि रोशन स्वतः जिंकला म्हणून खुश झाला होता. आणि हे दरवर्षीचं असायचं. रोहित, राहुल मुद्दाम हारायचे, रोशन पुढे, त्याला आनंद मिळावा म्हणून. भावाभावांमध्ये इतकं प्रेम होतं की एकमेकांच्या आनंदासाठी हसत हसत हरायला तयार व्हायचे. आणि मग सगळ्यांनी जेवणसुद्धा केलं. राणी मात्र हिरमुसलेली होती. तिला त्याचा खूप राग आला होता. तिला जेव म्हणत होते सगळे, पण ती म्हणाली, मी यांच्यासोबत खाईन. आता रोहित बाहेरच खाणार होता आणि त्यावेळी राणीनं साडी काढून तशीच बसली होती, टी शर्ट पॅन्ट घालून. केसांचा घातलेला आंबाडा तसाच होता, त्यावर माळलेला गजराही तसाच होता, बाकीचा मेकअप वगैरे तसाच होता आणि ती अभ्यास करत बसली. आणि इकडे रोहित मित्रांना म्हणाला, आता मी निघतो, घरून किती फोन आले रे, आई तर खूप चिडणार आहे. सिद्धू म्हणाला, रोहित आता आई नाही, बायको चिडणार आहे. अरे किती फोन आले घरून, आणि वहिनी जाम चिडलेल्या होत्या मगाशी, टिंगूला विचार. टिंगू म्हणाला, हो यार, वहिनी मगाशीच फोनवर तुझी खूप क्लास घेत होत्या, पण मी आहे म्हणून शांत झाल्या आणि तुझी बोलणी मी खाल्ली. रोहित म्हणाला, अरे बाप रे, आता काही खरं नाही, आज आमची पहिली होळी होती लग्नानंतरची आणि जोडीनं होळीची पूजा करायची होती. मकरंद म्हणाला, आणि हे तुला आत्ता आठवतं का, आता पळ लवकर. आणि रोहितने त्याच्या हातातून भांगेचा ग्लास ओढला आणि भरभर पिऊन टाकला आणि अख्खा रंगाने माखलेला रोहित गाडीमध्ये बसला आणि घरी आला. त्याच्या गाडीचा आवाज आला तशी इतका वेळ त्याची वाट बघणारी राणी रागारागात बेडवर गेली आणि झोपली. आणि ती कानोसा घेत होती की तो कधी बेडरूममध्ये येतोय. आणि त्याचवेळी रोहित आतमध्ये आला. लाईट बंद आहे ते बघितलं आणि म्हणाला, राणी झोपली पण. आणि त्यानं भिंतीवरच्या घड्याळात बघितलं आणि म्हणाला, हे काय, आत्ता कुठे 7:50 झाली आहेत, अजून 8ही वाजले नाहीत आणि ही झोपली पण. राणी उठ, राणी उठ ना, असं म्हणून त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं लाईट लावली आणि तिला स्वतःकडे वळवलं. तसं राणी पुन्हा रागात पलीकडे तोंड करून झोपली. आता रोहित पलीकडून आला तसं राणीनं अलीकडे तोंड केलं. मग रोहित उठून अलीकडे आला आणि राणीनं पुन्हा रागात तोंड पलीकडे केलं. रोहित पुन्हा अलीकडे आला आणि पलीकडे तोंड करणार इतक्यात त्यानं तिला पकडली आणि म्हणाला, काय चाललंय, इतक्या लवकर का झोपली. राणी म्हणाली, किती वाजलं बघितलं का. रोहित म्हणाला, अगं अजून 8ही वाजले नाहीत. राणी म्हणाली, तुम्ही भांग पिऊन आलात का. आणि हा लाल हिरवा पिवळा रंग दिसतोय ना तुमच्या अंगावर, त्यावरूनच कळते की तुम्ही भांग पिऊन आलाय. 7:30 नाही 10:30 वाजत आले आहेत. तास काटा मिनिट काटा वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तुम्ही. आणि काय हो, असेच बाहेर फिरत असता का तुम्ही सणासुदीचे, तुम्हाला काही कळतं की नाही, घरी सगळेजण किती वाट बघत होती तुमची. रोहित म्हणाला, सगळे जाऊ दे, तुझं काय. आणि राणी किती गोड दिसतेस, असं म्हणून तो तिला किस करणार इतक्यात राणीनं तोंड लपवलं आणि म्हणाली, अजिबात जवळ येऊ नका, मला तुमच्याशी बोलायचंच नाही. तुम्ही उशीर आलात ना आणि तुमच्यामुळे माझी पूजा बुडली. आणि रोहित म्हणाला, त्या दोघांनी केली ना पूजा, मग झालं तर, पूजा होण्याशी मतलब. राणी म्हणाली, आणि आपण दोघांनी सुद्धा त्यांच्यासोबत केली असती तर काय झालं असतं, काही बिघडलं असतं का. माझ्या मनाचं काय, मला तुमच्यासोबत पूजा करायची होती, ते राहूनच गेलं ना. रोहित म्हणाला, राणी मग सगळे कलर खेळले असतील ना गं. राणी म्हणाली, हो. रोहित म्हणाला, मग तू विदाऊट कलरची का आहेस, तुला कोणी कलर लावला नाही का. आणि राणी गप्प बसली. रोहित म्हणाला, बोल ना, काय झालं. आणि राणी गाल फुगवून म्हणाली, मला आधी तुमच्यासोबत पूजा करायची होती आणि मग पहिला रंग तुमच्याकडून लावून घ्यायचा होता. सकाळपासून सगळे किती चिडवत होते आणि तुम्ही आलाच नाही.
मी तुमची किती वाट बघितली, असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि पुन्हा तिचं क्यूट क्यूट रोमॅन्टिक क्राईंग बघितलं आणि रोहितला तिच्यावर प्रेम करू वाटायला लागलं. आणि त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि मकरंदला फोन लावला आणि म्हणाला, गाढवा सिद्धू, तुला अक्कल आहे का काहीतरी? तुला म्हणत होतो की नाही मला घरी जाऊ दे, मला घरी जाऊ दे, माझी बायको वाट बघते यार, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. थोडं थांब म्हणून इतका वेळ लावलात आणि आता माझी बायको रडायला लागली. आता तिला कसं समजवायचं? सिद्धू, अरे बायको मला बेडरूममध्ये घेते हेच नशीब म्हणायचं. पण आता ती जर थोडीशी चिडली तर काही हरकत नाही ना, तिचाही हक्क आहे माझ्यावर चिडण्याचा, हे मी मान्य करतो बरं का. असं इनडायरेक्टली तिच्याकडे बघायचा आणि बोलायचा आणि तिची मनधरणी करत होता. आणि राणीनं त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि बघितलं तर फोन बंदच होता. तो मुद्दाम फोनवर बोलत होता आणि राणीनं त्याला फोन दाखवला आणि म्हणाली, हे काय आहे? मकरंदला फोन लावून, सिद्धूसोबत बोलताय का? तुम्ही मला वेडे समजताय ना? अजूनही फसवताय का मला? सर तुम्ही ना खूप खोटारडे आहात, मी उगीच तुमच्यावर विश्वास ठेवला, जा तिकडे, असं म्हणून राणी पुन्हा झोपली पोटात पाय घेऊन. आणि आता हिची समजूत कशी काढावी रोहितला कळेना. आणि तो तिला म्हणाला, ए राणी उठ ना. राणी म्हणाली, कशाला? तो म्हणाला, उठ तरी, तुला पूजाच करायची आहे ना, तर आत्ता करूया, असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला. राणी म्हणाली, सर नको, आता सगळं झालंय. पण हट्टी रोहित म्हणाला, जोपर्यंत मी झालंय म्हणत नाही तोपर्यंत काहीच संपलं नाही, समजलं? पुन्हा एकदा होळी पेटवली. टी शर्टवरच राणी होती आणि तोही अख्खा रंगानं माखलेला होता. आणि तशाच अवस्थेत तिचा हात पकडून होळीची पूजा जबरदस्ती त्यानं करून घेतली. मग दोघांनीही पूजा केली. तिचा हात पकडला आणि त्या होळीभोवती गोल गोल फिरला आणि मग तिथेच ठेवलेले रंग घेतले आणि तिच्या गालाला लावला आणि म्हणाला, हॅपी होली, आता खुश? आणि राणी म्हणाले, नाही, मला भूक लागली. रोहित हसला आणि म्हणाला, मग चल पटकन, मलाही रंग लाव, भूक लागली आहे, आपण दोघेही जेवण करूया. राणीने तिचा गाल त्याच्या गालावर घासला आणि त्याला रंग लावला. आणि ती त्याच्यापासून दूर होणार इतक्यात त्यानं तिच्या ओठांवर ओठ ठेवून पटकन किस घेतला आणि ती हसली. रोहित तिला म्हणाला, राणी आज तुझा अभ्यास नाही ना गं, मी तुझ्याजवळ येऊ शकतो ना? आणि ती हसली आणि म्हणाली, आधी जेवण मग बघू. रोहित म्हणाला, आणि काय गं, खूप छान दिसत होतीस ना तू, आता सगळं काढून बसलीस, तरी किती क्यूट दिसतेस, मग आधी तर किती सुंदर दिसत असेल. राणीला अजून हसली आणि म्हणाली, सगळं केलं होतं, पण तुम्ही कुठे होता बघायला, सगळं वाया गेलं. मग तिनं दोघांसाठी जेवण घेतलं आणि रोहित म्हणाला, एकच प्लेट घे, दोघांमध्ये एकच चालेल. आणि आता दोघेही एकाच प्लेटमध्ये जेवायला बसले आणि एकमेकांना प्रेमाने घास भरवत होते. तो मुद्दाम तिची बोटं ओठात पकडून स्पर्श करायचा आणि तिच्या अंगामध्ये प्रणय भावना उचंबळून आल्या. दोघांचाही मूड बनत चालला होता. मग बेडरूममध्ये आल्यावर रोहितनं हातातलं ते कडं काढलं आणि तिच्या हातात घातलं आणि तिनं त्याचा हात हातात घेतला, उशाखाली घेऊन झोपली. आणि रोहित गालाला हात लावला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, राणीसाहेब, मी इथे तळं राखायला बसलो आहे का? राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, म्हणजे? रोहित म्हणाला, म्हणजे तू झोपणार आणि मी नुसतं तुझ्याकडे बघत बसायचं का? आणि राणी मुद्दाम म्हणाली, मग आणखीन काय करायचं? रोहित म्हणाला, तळे राखी तो पाणी चाकी, ही मन माहीत आहे ना तुला, मग आता मलाही काहीतरी चाखू दे, असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला चेक करत म्हणाला, हे काय, आजही ब्रा घातली नाही का? आणि ती हसून म्हणाली, मी झोपताना काढते हो, तुम्हाला आता माहीत नाही का? आणि तो हसून म्हणाला, म्हणजे माझ्यासाठीच काढतेस ना, आणि झोपलीस काय? आणि सगळं माहीत असतं, पण तुझ्या तोंडून ऐकायला गंमत वाटते, असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि दोघेही प्रेमाच्या रंगात रंगून गेले. आणि इकडे संग्राम आज भांग पिण्याऐवजी खूप खूप दारू पित होता आणि आजही रोहित जिंकला म्हणून चिडला होता. आणि त्याची बहीण म्हणाली, संग्राम, तू खरंच डरपोक आहेस, नेहमीच तो रोहित सूर्यवंशी तुझ्यावर भारी पडतो. आणि संग्राम म्हणाला, नाही ताई, साल्याचं ना लक फॅक्टर खूप सॉलिड आहे, त्याचं लक आहे त्याच्या बायकोमध्ये, त्या राणीमध्ये, आणि तिला उडवलीच पाहिजे, खूप हुशार आहे ती, असं म्हणून संग्रामने आता राणीवर सूड उगवायचं ठरवलं आणि राणी कुठे एकटी भेटेल याची वाट बघायला लागला.